नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते घाटी शेवचं कालवण म्हणजे जाड्या शेवचं कालवण. तर त्यासाठी मसाल्याची तयारी बघा. कांदा भाजून घ्यायचा आहे, खोबरं पण भाजून घ्यायचं आहे, लसूण आणि कोथिंबीर याचा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर मस्त असा मी मसाला करून घेतला. त्याच्यानंतर कढई गरम केली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरं आणि मोहरीची आधी फोडणी द्यायची. त्याच्यानंतर कढीपत्ता पण टाकायचा आहे. कढीपत्ता भाजल्यानंतर जो आपण मसाला केलेला आहे तो टाकायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. तर थोडा वेळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड, जी आपली चटणी असते ती आणि थोडीशी मटण मसाला पण टाकला आहे. मटण मसाला टाकल्यामुळे टेस्ट खूप छान येते. मस्त मसाला भाजून घेतला आणि थोडंसं पाणी ओतलं. तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी ओतू शकता. तर मस्त असा रस्सा इथे बघा तयार झालेला आहे. तर हे गरम गरम खायला घ्यायचं. एका वाटीमध्ये रस्सा आणि एका वाटीमध्ये जाडी शेव घ्यायची आणि खायच्या टायमिंगलाच त्याच्यामध्ये टाकायची आणि खायची, नाहीतर त्याचं बेसन तयार होतं. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.